नमस्कार. इंग्लिश ग्रामरमधील 3 घटक आपण एकाच वेळी पाहतोय. तर पहिला घटक आहे नॉट ओन्ली बट ऑल्सो. याचा अर्थ नाही फक्त परंतु सुद्धा. दुसरा घटक यूज ॲज वेल ॲज म्हणजे त्याचप्रमाणे. आणि तिसरा घटक आहे यूज बोथ अँड म्हणजे दोन्ही आणि. तर हे तिन्ही घटक आपण एकाच वेळी पाहणार आहोत. तर हे शिकण्यापूर्वी ह्या तिन्ही घटकासाठी करावे लागणारे बदल आपण सुरुवातीला पाहूया. पहिल्यांदा आपण यूज नॉट ओन्ली बट ऑल्सो याच्यासाठी जे बदल करावे लागतात ते पाहूया. या ठिकाणी पहा, नॉट ओन्ली बट ऑल्सो याचे नियम दिलेले आहेत. याचा अर्थ काय सांगितला? नाही फक्त परंतु सुद्धा. तर याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट काय सांगितलेली आहे, एखाद्या वाक्यातील कर्त्याचे 2 वेगवेगळे गुण, 2 वेगवेगळे कर्ते किंवा 2 वेगवेगळ्या क्रिया एकत्रित स्पष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. कशाचा? नॉट ओन्ली बट ऑल्सोचा. तर याचा वापर करून काय केलं जातं? वाक्यामध्ये असणारे 2 वेगवेगळे कर्ते किंवा त्यांचे गुण किंवा 2 वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत त्या काय केल्या जातात? एकत्रित स्पष्ट केल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी दिलेल्या वाक्यातील समान भाग व भिन्न भाग ओळखता आला पाहिजे. तर दुसरी गोष्ट काय करायला पाहिजे? जे वाक्य आपल्याला नॉट ओन्ली बट ऑल्सो वापर करण्यासाठी दिलेला आहे त्या वाक्यामधला समान भाग कुठला आहे आणि भिन्न भाग कुठला आहे हे ओळखता आलं पाहिजे. तर मग समान भाग कर्ता असेल, काही वेळेला क्रियापद असेल, काही वेळेला कर्म असेल. तर काय करायचं आहे? तो भाग, भिन्न भाग, ते समान भाग आणि भिन्न भाग ओळखता आला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे या प्रयोगामध्ये एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचे 2 गुणधर्म सांगितलेले असतात. सांगणाऱ्याला पहिल्या गुणधर्मापेक्षा दुसऱ्या गुणधर्मावर जास्त भर द्यावयाचा असतो. तर याच्यामध्ये 2 गुणधर्म दिलेले असतात, मग ते व्यक्तीचे असू देत किंवा वस्तूचे असू देत. आणि त्यामधला हेतू काय असतो? तर पहिल्या गुणधर्मापेक्षा दुसऱ्या गुणधर्माला जास्त महत्त्व दिलेले असते. तर याचं उदाहरण इथं खाली दिलेलं आहे. बघा, ते उदाहरण आपण बघूया. काय सांगितलेलं आहे? राम इज क्लेवर, ही इज हेल्पफुल. तर या ठिकाणी 2 वाक्य दिलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा, राम इज आणि रामसाठीच ही इथं वापरलेलं आहे आणि ही इज हे काय आहे? समान आहे. आणि याचे 2 गुणधर्म, गुण क्लेवर आणि हेल्पफुल हे काय केलेले आहेत? वेगळे वेगळे दाखवलेले आहेत. आता इथं काय केलेलं आहे? नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरत असताना हे जे 2 वेगळे गुण आहेत ते काय केलेलं आहे? नॉट ओन्ली नंतर एक जोडलेला आहे आणि बट ऑल्सो नंतर जोडलेला आहे. बघा, तर या वाक्याचा मराठीत अर्थ काय होतो? राम इज क्लेवर, ही इज हेल्पफुल. राम हा कसा आहे? हुशार आहे. तो कसा आहे? मदत करणारा आहे. तर हेच वाक्य नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरून कसं केलेलं आहे? राम इज नॉट ओन्ली क्लेवर बट ऑल्सो हेल्पफुल. म्हणजे जो वेगळा घटक आहे तो काय केला? नॉट ओन्ली नंतर हा क्लेवर ठेवलेला आहे आणि बट ऑल्सो नंतर हेल्पफुल ठेवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कसा होणार? बघा, राम हा फक्त हुशारच नाही तर तो कसा आहे? मदत करणारा सुद्धा आहे. म्हणजे आपण काय केलं या वाक्यामध्ये? पहिला समान गुण बघितले, समान भाग बघितला आणि त्याच्यामध्ये असणारा वेगळा गुण बघितला आणि तो काय केलेला आहे? या वाक्यामध्ये एक वेगळा गुण नॉट ओन्ली नंतर ठेवला आणि दुसरा बट ऑल्सो नंतर ठेवलेला आहे. आता आपण ॲज वेल ॲजचा वापर कसा करायचा तो पाहूया. या ठिकाणी ॲज वेल ॲजचे नियम दिलेले आहेत. ॲज वेल ॲज म्हणजे काय सांगितलं? त्याचप्रमाणे. आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा, नॉट ओन्ली बट ऑल्सो याप्रमाणेच 2 वेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. जसा नॉट ओन्ली बट ऑल्सोमध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी याचा वापर करून दाखवल्या तशाच पद्धतीनं ॲज वेल ॲजचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
ॲज वेल ॲजचा वापर दोन वाक्यांच्या मध्ये करावा किंवा वाक्यांमध्ये करावा. तर यासाठी आपल्याला दोन वाक्य दिलेले असतील किंवा अँडनं दोन वेगळे घटक जोडलेले असतील तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, दोन वाक्य दिलेले असतील तर त्या दोन वाक्यांच्या मध्ये जो वेगळा घटक असेल तो पूर्वी आणि नंतर लिहून काय करायचा आहे, ॲज वेल ॲजचा वापर करायचा आहे. किंवा अँडनं जर दोन घटक जोडलेले असतील वेगळे घटक तर ते अँड काढून त्याच्यापूर्वी म्हणजे अँड काढायचं, त्या ठिकाणी ॲज वेल ॲज लिहायचं, त्याच्यापूर्वी वेगळा घटक दुसरा ॲज वेल ॲजच्या नंतर लिहायचा आहे. आणि तिसरा जो बदल आहे तो पहिल्या वाक्यातील भिन्न घटक ॲज वेल ॲज पूर्वी आणि दुसऱ्या वाक्यातील भिन्न घटक ॲज वेल ॲजच्या नंतर. म्हणजे दोन वाक्यांमधला जो भिन्न घटक आपण ओळखणार आहोत तो काय करायचा आहे, समान घटक एकदा लिहून जो भिन्न घटक आहे तो काय करायचा, ॲज वेल ॲजच्या पूर्वी लिहायचा आणि दुसऱ्या वाक्यातला भिन्न घटक ॲज वेल ॲजच्या नंतर लिहायचा आहे. तर त्याचंच उदाहरण बघा, ॲज वेल ॲज वापरून कशा पद्धतीनं केलेलं आहे. मगाचंच उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी राम इज हा कॉमन जो वाक्य होतं ते एकदाच घेतलेलं आहे बघा. आणि क्लेवर आणि हेल्पफुल हा जो वेगळा घटक होता तो काय केलेला आहे, ॲज वेल ॲजच्या पूर्वी एक लिहिलेला आहे आणि ॲज वेल ॲजच्या नंतर लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे दोन वाक्यांच्या मध्ये इथं ॲज वेल ॲजचा वापर केलेला आहे. आता याच्यानंतर आपण काय करूया, बोथ अँड याचा वापर करण्यासाठी काय बदल करावे लागतात ते पाहूया. बघा या ठिकाणी बोथ अँडचे नियम दिलेले आहेत. बोथ म्हणजे काय, दोन्ही आणि. तर याच्यामध्ये बघा दोन भिन्न घटकांचे अस्तित्व दाखवण्यासाठी नॉट ओन्ली बट ऑल्सो प्रमाणेच बोथ अँडचा वापर केला जातो. जसं आपण पहिल्या नियमांमध्ये बघितलं नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर केला जातो तशाच पद्धतीनं काय करायचं आहे, बोथ आणि अँडचा वापर करायचा आहे. काय म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी नॉट ओन्ली वापरले जाते त्या ठिकाणी काय वापरायचं, बोथ वापरायचं. आणि ज्या ठिकाणी बट ऑल्सो वापरलं त्या ठिकाणी काय करायचं आहे, अँडचा वापर करायचा आहे. आता त्याचं खाली दिलेलं उदाहरण बघा बोथ अँड वापरून. तर काय केलेलं आहे, मगाचंच उदाहरण इथं घेतलेलं आहे. तर इथं पण कॉमन घटक एकदा लिहिलेला आहे आणि जसं आपण नॉट ओन्ली वापरलं तसं तिथं बोथ वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर वेगळा घटक क्लेवर ठेवलेला आहे. मग अँड वापरलेला आहे आणि दुसरा वेगळा घटक अँड नंतर ठेवलेला आहे. तर तिन्ही प्रकारामध्ये आपण बघितलं तर समान भाग ओळखायचा आहे, वेगळा भाग ओळखायचा आहे आणि आपण सांगितलेल्या बदलाप्रमाणे तिन्ही जे नॉट ओन्ली बट ऑल्सो ॲज वेल ॲज आणि बोथ अँडचा वापर करायचा आहे. इथं पुढे आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. त्या उदाहरणांमध्ये आपण तिन्ही प्रकारे वाक्य करणार आहोत. पण परीक्षेमध्ये आपल्याला एकाच प्रकारचं विचारलं जाते. त्यामुळं ज्या प्रकारचं तुम्हाला यूज करायला सांगितलेलं आहे, समजा यूज नॉट ओन्ली बट ऑल्सो असेल तर फक्त यूज नॉट ओन्ली बट ऑल्सोचाच काय करायचं आहे, वाक्य सोडवायचं आहे. यूज ॲज वेल ॲज वापरा म्हणालं तर फक्त यूज ॲज वेल ॲजचाच फक्त वापर करायचा आहे. जरी आपण या ठिकाणी तिन्ही प्रकारची वाक्य एकाच वाक्यामध्ये शिकलो तरी तिन्ही प्रकारची वाक्य उत्तर परीक्षेमध्ये लिहायची नाहीत. जेवढं तुम्हाला यूज करायला सांगितलेलं आहे त्याच प्रकारचा वापर वाक्यामध्ये करायचा आहे. आता आपण काही उदाहरणे बघूया. बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे, सी कॅन सिंग वेल, सी कॅन डान्स वेल. तर आपण तिन्ही प्रकारांचे बदल वाचलेत. त्यावरून आपल्या लक्षात आलं आहे की प्रत्येकाला सुरुवातीला आपण काय कुठलंही जरी आपल्याला यूज करा असं आलं तरी आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्या वाक्यामध्ये असणारा समान घटक आणि वेगळा घटक शोधला पाहिजे. तर या वाक्यामध्ये बघा सी कॅन वेल आणि सी कॅन वेल दुसऱ्या वाक्यामध्ये समान घटक आलेला आहे. दोन सेपरेट वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि वेगळा घटक कुठला आलेला आहे, सिंग पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कुठला आलेला आहे, डान्स हा शब्द काय आलेला आहे, वेगळा आहे. आणि हे दोन्ही शब्द वाक्यामधले काय आहेत, क्रियापदं आहेत. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये काय वेगळं आहे, दोन्ही क्रियापदं वेगळी आलेली आहेत. म्हणजे आता आपल्याला समजा यामध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे तर आपण काय करणार, नॉट ओन्ली नंतर एक क्रियापद ठेवणार आणि बट ऑल्सो नंतर एक क्रियापद ठेवणार आणि राहिलेला कॉमन जो भाग आहे तो एकदाच ठेवणार आहे. आपण या वाक्यामध्ये तिन्ही प्रकारे
वापर करून वाक्य सोडवूया. बघा, पहिल्यांदा पण नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करूया. बघा कसं होणार. सी कॅन, समान भाग आपण एकदा लिहूया. सी कॅन नॉट ओन्ली सिंग, नॉट ओन्ली सिंग बट ऑल्सो, दुसरा आता वर्ब लिहायचा आहे इथं, बट ऑल्सो डान्स वेल. बघा, तुम्ही त्याला अंडरलाईन करू शकता. जिथं वापरले तिथं काय केलं आपण, जे वेगळं क्रियापद होतं ते एक नॉट ओन्ली नंतर ठेवलं आणि दुसरं बट ऑल्सो नंतर ठेवलेलं आहे. आता आपण याच वाक्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर करूया. कसं होणार बघा. सी कॅन, एक वर्ब आधी लिहूया आपण, सिंग. आता इथं ॲज वेल ॲजचा वापर करायचा. ॲज वेल ॲज, कारण वेगळा घटक एक ॲज वेल ॲज पूर्वी लिहायचा आहे, दुसरा ॲज वेल ॲजच्या नंतर लिहायचा आहे. म्हणून आपण ॲज वेल ॲजच्या पूर्वी सिंग लिहिलं आणि दुसरा घटक कुठला आहे, डान्स. आणि पुढचा कॉमन जो शब्द आहे तो शेवटी आहे तसा लिहायचा आहे, वेल फुल स्टॉप. आता आपण काय करूया, बोथ अँडचा वापर करूया. बोथ अँड कसं नॉट ओन्ली बट ऑल्सो सारखंच वापरायचं आहे. जिथं नॉट ओन्ली लिहिलं तिथं आपण बोथ लिहिणार आहोत. सी कॅन बोथ, आता इथं आपल्याला बोथ लिहायचं आहे, बोथ. आणि मग वेगळं एक क्रियापद सिंग. आता अँड लिहून काय करायचं आहे, दुसरं राहिलेलं क्रियापद लिहायचं, सिंग अँड डान्स वेल फुल स्टॉप. काय काय केलं बघा तिन्ही वाक्यामध्ये आपण बदल. पहिल्यांदा आपण काय केलं, वाक्यातला समान घटक वेगळा घटक शोधला. वेगळा घटक नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरत असताना एक घटक वेगळा नॉट ओन्ली नंतर लिहिला, दुसरा बट ऑल्सो नंतर लिहिला. ॲज वेल ॲजचा वापर करताना ॲज वेल ॲज पूर्वी एक वेगळा घटक लिहिलेला आहे आणि ॲज वेल ॲज नंतर एक लिहिलेला आहे. आणि बोथ अँडचा वापर करताना बोथ नंतर एक वेगळा घटक आणि अँड नंतर एक वेगळा घटक लिहिलेला आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण बघा. मेरी अँड हर ब्रदर डिनाईड द फॅक्ट. तर मगाशी आपण जे पहिलं उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये 2 सेपरेट उदाहरण दिली होती. इथं मात्र काय केलेलं आहे, एकाच उदाहरणामध्ये बघा अँडनं 2 कर्ते वेगवेगळे जोडलेले आहेत आणि 2 कर्त्यांसाठी हे समान भाग इथं पुढं लिहिलेला आहे. तर या ठिकाणी 2 घटक वेगळे कुठले आहेत, तर वाक्यामध्ये असणारे कर्ते. आता कर्ते वेगळे असल्यामुळं आता नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करताना नॉट ओन्ली बट ऑल्सो काय येणार आहे, वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे. बघा कसं होणार. नॉट ओन्ली मेरी, का लिहिला पण वाक्याच्या सुरुवातीला नॉट ओन्ली, कारण कर्तेच वेगळे आहेत त्यामुळं नॉट ओन्ली नंतर एक कर्ता लिहिला. अँड काढून टाकायचा आहे. बट ऑल्सो दुसरा कर्ता लिहायचा आहे बट ऑल्सो नंतर. हर ब्रदर डिनाईड द फॅक्ट. आता आपण ॲज वेल ॲजचा वापर पण त्याच पद्धतीनं करायचा आहे. बघा, एक घटक आपण ॲज वेल ॲजच्या पूर्वी लिहूया, दुसरा ॲज वेल ॲजच्या नंतर. आता इथं कसं येईल, मेरी पहिला घटक वेगळा लिहिला, ॲज वेल ॲज हर ब्रदर डिनाईड द फॅक्ट. डिनाईड द फॅक्ट. बघा, मेरी हा करता ॲज वेल ॲजच्या पूर्वी लिहिला, दुसरा करता हर ब्रदर ॲज वेल ॲजच्या नंतर लिहून राहिलेला सगळा भाग लिहिलेला आहे. बोथ अँडचा वापर पण आपण तसाच करणार आहोत नॉट ओन्ली बट ऑल्सो प्रमाणे. बोथ म्हणजे पहिल्यांदाच बोथ शब्द येईल. बोथ मेरी
अँड नंतर दुसरा कर्ता लिहायचा, हर ब्रदर डिनाईड द फॅक्ट. बघा, तिन्ही पद्धतीनं आपण उदाहरणं सोडवलेले आहेत. त्यामुळं एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, दिलेल्या वाक्यामधला समान घटक आणि वेगळा घटक आपल्याला ओळखता आला पाहिजे. पुढचं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण बघा, इट इज पॉवरफुल अँड स्ट्रॉंग. तर या ठिकाणी दोन सेपरेट वाक्य दिलेले नाही आहे, तर दोन वेगळे घटक अँडनं जोडलेले आहेत. तर आपण यातला एक शब्द पॉवरफुल नॉट ओनली नंतर लिहू शकतो, दुसरा स्ट्रॉंग बट ऑल्सो नंतर लिहू शकतो. बघा, इट इज नॉट ओनली पॉवरफुल बट ऑल्सो. आता आपण अँडनं जर दोन वेगळे घटक जोडलेले असतात त्यावेळेला काय करायचं आहे, अँड त्यामधलं नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना अँड तो शब्द काढून टाकायचा आहे. बट ऑल्सो स्ट्रॉंग. बघा, इथं वाक्यामध्ये काढलेलं आहे मी, मगाशी पण आपण काढलं होतं. आता ॲज वेल ॲजचा वापर कसा होईल बघा, इट इज पॉवरफुल ॲज वेल ॲज. एक पॉवरफुल घटक पहिल्यांदा आपण ॲज वेल ॲजच्या पूर्वी लिहिला आणि दुसरा ॲज वेल ॲजच्या नंतर लिहायचा आहे, ॲज वेल ॲज स्ट्रॉंग, फुल स्टॉप. तर तिसरं बोथ अँडचा वापर कसा करायचा, नॉट ओनली बट ऑल्सो प्रमाणे इट इज बोथ पॉवरफुल नंतर अँड नंतर काय करायचं आहे, दुसरा घटक लिहायचा आहे, पॉवरफुल अँड स्ट्रॉंग. पुढचं उदाहरण आपण बघूया. चौथं उदाहरण बघा, वी लव हिम, वी रिस्पेक्ट हिम. तर या ठिकाणी दोन सेपरेट उदाहरण दिलेले आहेत. समान काय दिलेलं आहे, वी आणि हिम. वी हिम. वेगळं काय आहे, क्रियापद आहेत, लव आणि रिस्पेक्ट. तर आपण वेगळी क्रियापद एक नॉट ओनली नंतर एक बट ऑल्सो नंतर लिहिणार आहोत. बघा, वी. आता इथं नॉट ओनली क्रियापदा नंतर येईल, म्हणजे जसं जो घटक वेगळा असेल त्याच्यानुसार ती जागा मागे पुढे होणार आहे. मगाशी आपण कर्ते वेगळे होते त्यावेळेला नॉट ओनली सुरुवातीला घेतलं. आता इथं फर्ब वेगळा असल्यामुळं एका फर्बच्या पूर्वी नॉट ओनली लिहिणार आहोत. वी नॉट ओनली लव बट ऑल्सो दुसरं क्रियापद लिहायचं आहे, रिस्पेक्ट हिम. ॲज वेल ॲजचा वापर कसा होणार मग बघा, ॲज वेल ॲज वी लव ॲज वेल ॲज रिस्पेक्ट हिम. आणि तिसरं बोथ अँडचा वापर, वी बोथ नॉट ओनली बट ऑल्सोच्या ठिकाणी करायचं आहे, बोथ लव अँड दुसऱ्या क्रियापदाच्या पूर्वी अँड येईल इथं, रिस्पेक्ट
हिम. बघा तिन्ही पद्धतीनं आपण वाक्य केलेलं आहे. पुढचं उदाहरण आपण बघूया. 5वं उदाहरण बघा. रमेश प्लेज क्रिकेट, ही प्लेज हॉकी टू. तर या ठिकाणी 2 सेपरेट वाक्य दिलेले आहेत. या वाक्यामधला कॉमन भाग बघा कुठला येतो, रमेश प्लेज आणि ही प्लेज. तर रमेशसाठीच ही हे सर्वनाम इथं आलेलं आहे. तर वेगळं काय आहे, क्रिकेट आणि हॉकी हे वेगळं आहे. टू हा शब्द आलेला आहे. तर अशा प्रकारे जर वाक्यामध्ये टू शब्द आला तर तो काढून टाकायचा आहे. तिन्हीपैकी कुठल्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला सोडवायला आलं तर टू शब्द काय करायचा, काढून टाकायचा आहे. बघा आता याचं आपण पहिल्यांदा नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरूया. जो वेगळा भाग आहे तो आपण नॉट ओन्ली नंतर ठेवूया. रमेश प्लेज नॉट ओन्ली क्रिकेट but also हॉकी. राहिलेला भाग म्हणजे दुसरं वेगळा घटक. आणि टू शब्द काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. ॲज वेल एजचा वापर पण त्याच पद्धतीनं बघा करायचा आहे. एक वेगळा घटक ॲज वेल एजच्या पूर्वी लिहूया. रमेश प्लेज क्रिकेट आता ॲज वेल एज वापरायचं. ॲज वेल ॲज दुसरा वेगळा घटक हॉकी. बघा रमेश प्लेज क्रिकेट ॲज वेल ॲज हॉकी. आणि तिसरं बोथ अँडला बघा बोथ अँड रमेश प्लेज बोथ क्रिकेट अँड हॉकी. तिन्ही वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे, टू जे आहे तो शब्द काढलेला आहे. हॉकी. बघा वेगळा घटक ओळखता आला पाहिजे. तर आपण काही उदाहरणे बघितली तर आपल्या लक्षात आलं असेल की दिलेल्या वाक्यामध्ये आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, समान भाग कुठला आहे तो ओळखला पाहिजे, वेगळा भाग ओळखला पाहिजे. आणि मग वेगळा भाग ओळखल्यानंतर नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरताना नॉट ओन्ली नंतर एक वेगळा भाग आणि बट ऑल्सो नंतर एक वेगळा भाग. ॲज वेल ॲज वापरताना ॲज वेल ॲजच्या पूर्वी एक वेगळा भाग आणि ॲज वेल ॲजच्या नंतर वेगळा भाग. बोथ अँडचा वापर नॉट ओन्ली बट ऑल्सो प्रमाणेच करायचा आहे. तर जरी आपण हे तिन्ही प्रकारची वाक्ये सोडवली तरी तुम्हाला जेवढं विचारले किंवा जेवढं यूज तुम्हाला करायला सांगितलेलं आहे तेवढंच तुम्ही करायचं आहे. जे काही वेळेला तुम्हाला नॉट ओन्ली बट ऑल्सोचं वाक्य दिलं जाईल त्याच्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर करा असं येईल, तर ते नॉट ओन्ली बट ऑल्सो काढायचं आहे आणि त्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर करायचा आहे. किंवा ॲज वेल ॲजचं वाक्य दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरा असं येईल, तर ते ॲज वेल ॲज काढून त्या ठिकाणी नॉट ओन्ली बट ऑल्सो याचा वापर करायचा आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं जरी आपल्याला वाक्य दिलं तरी आपल्याला म्हणजे बदल करता आला पाहिजे. आता काही उदाहरणं तुमच्यासाठी सोडवण्यासाठी पुढे दिलेली आहेत, ती तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. तर बघा या ठिकाणी काही उदाहरणे आहेत. पहिलं बघा उदाहरण, ही वॉज शॉर्ट टेम्पर्ड अँड पॉवरफुल. दुसरं आहे, दीज पीपल वेअर गुड अँड लॉयल. 3, हेलन वॉज क्लेवर, सी वॉज ब्युटिफुल. 4, राम अँड श्याम पार्टिसिपेटेड इन द पार्टी. 5, ही अँड हिज वाईफ बिगॅन टू वरी. 6, ही वॉज टायर्ड अँड थर्स्टी.
आणि 7वा आहे केरला प्रोड्युसेस रबर, तमिळनाडू प्रोड्युसेस रबर. तर ही वाक्य बघा, याच्यामध्ये काही ठिकाणी अँडनं काय केलेलं आहे, 2 वेगळे घटक जोडलेले आहेत. इथं पण तसंच आहे. इथं मात्र काय केले, 2 वाक्य जोडलेले आहेत. इथं अँडनं जोडलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, वाक्य म्हणजे ज्या पद्धतीनं दिलेले आहेत, अँडनं जोडलेले असतील किंवा 2 सेपरेट, तर आपण ज्या काही बदल करून वाक्य आपण बघितली त्या पद्धतीने ही वाक्य काय करायची आहेत, प्रत्येक वाक्य तिन्ही पद्धतीनं वहीमध्ये सोडवायची आहेत. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरा, त्यानंतर ॲज वेल ॲज वापरा आणि बोथ अँड, तिन्ही पद्धतीने प्रत्येक वाक्याचं काय करायचं आहे, सोडवायची आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबवूया. धन्यवाद.